ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हेल्थ इज वेल्थ म्हणजे काय? आरोग्य हीच आपली आयुष्यभराची पुंजी आहे. आता आजकालच्या जीवनामध्ये माणूस हा आपल्या हेल्थकडे खूप दुर्लक्ष करतोय, कारण की माणसाचं जीवनच हे धावपळीचं जीवन झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या अशा वातावरणामध्ये आपल्याला जी गरज आहे ती फिजिओथेरपिस्टची गरज आहे. त्यामुळे आजचा आपला विषय आहे फिजिओथेरपी. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी. ज्या शोची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात त्या शोज मध्ये म्हणजेच हॅलो डॉक्टर या शो मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत द फेमस फिजिओथेरपिस्ट अझहर मुल्ला आहेत. पहिला आपण आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. आता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते फेमस फिजिओथेरपिस्ट पण आहेत, पण त्यांचे 2 ब्रांचेस आहेत. एक गंगावेश मध्ये एक आहे आणि दुसरं जे आहे ते देवकर पाणंदमध्ये आहे. आणि त्यांच्या क्लिनिकचं नाव आहे फिजिओ प्लस ऍडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिक आहे. आणि गेले 8 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि खूप चांगले उपचार देत आहेत, खात्रीशीर उपचार देत आहेत. आता पहिला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की फिजिओथेरपी म्हणजे काय. फिजिओथेरपी बेसिकली एक वैद्यकीय कोर्स आहे की ज्याच्यामध्ये 12वी सायन्स नंतर एक 4.5 वर्षाचा एक प्रोटोकॉल एक कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री जे काही सब्जेक्ट असतात याचा एक सखोल अभ्यास केला जातो आणि हा एक डिग्री कोर्स आहे. त्यामुळं आणि याचे जे तुम्हाला ॲप्लिकेशन्स आहेत म्हणजे आफ्टर कम्प्लिशन ते खूप वास्ट आहेत. हे न्यूनेटल पासून ते जिरॅट्रिक पर्यंत याच्यामध्ये आपण याचं ॲप्लिकेशन करू शकतो की या काही केसेस असे असतात की ज्याच्यामध्ये फिजिओथेरपीची अत्यंत आवश्यकता असते. यामध्ये ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये एक एक्सरसाइज सेशन, इलेक्ट्रोथेरपी अशा एक आणि मॅन्युअल थेरपी अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोथेरपीमध्ये जसं म्हणायला गेलं की काही इक्विपमेंट्स असतात की ज्याच्यानं पेन वगैरे कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होतो. आणि ऑब्व्हियसली काही एक्सरसाइज, काही कंडिशन्समध्ये एक्सरसाइज या खूप महत्त्वाच्या असतात की ज्यामुळे एक्सरसाइजचा टेक्निकल वापर करून आपल्याला पेन हे कमी करता येतं. अशा पद्धतीने एक इंटिग्रेटेड अप्रोच राहतो इलेक्ट्रोथेरपी, मॅन्युअल थेरपी आणि एक्सरसाइजचा. ओके. आता डॉक्टर, जसं मी म्हणत होते की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे आपल्याला लक्ष देता येत नाहीये. त्यामुळे बॅक पेन होतीये किंवा स्नायूंवर कुठेतरी ताण पडतोय किंवा जॉईंट पेन अशा गोष्टी सुरू होत आहेत. आणि कुठेतरी फिजिओथेरपिस्ट काय आहे हे लोकांना अजून पण माहिती नाही आणि त्यातून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन कराल ही खात्रीच आहे मला. आता याच्यामध्ये पण बरेचसे प्रकार आहेत. ते प्रकार नेमके कोणकोणते आहेत? यामध्ये बेसिकली बॅचलर ऑफ फिजिकल थेरपी हा 4.5 वर्षाचा कोर्स असतो. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये पण वेगवेगळे ब्रांचेस आहेत, जसे एमपीटी इन ऑर्थोपेडिक्स, एमपीटी इन कार्डिओलॉजी, एमपीटी इन मॅन्युअल थेरपी अँड स्पोर्ट्स, ऑर्थोपेडिक्स अँड स्पोर्ट्स, इव्हन कम्युनिटीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात जिरॅटिक लोकांना वगैरे, मग त्याच्याशी सुद्धा कसं डील करायचं. न्यूरोलॉजिकल, एमपीटी इन न्यूरोलॉजी हा सुद्धा एक त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे शाखा आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम केलं जातं. ओके. आता फिजिओथेरपी जी आहे म्हणजे याच्यामध्ये ऑपरेशन प्रोसेस असते, ती ट्रीटमेंट कशी असते? जसं आयुर्वेद हा किंवा होमिओपॅथी म्हणा, याच्यामध्ये एक लॉंग टर्म प्रोसेस असते, त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो, म्हणजे डिपेंड्स ऑन पेशंट सुद्धा. मग याच्यामध्ये उपचार पद्धती कशी केली जाते? याच्यामध्ये कसं आहे, काही सिलेक्टेड या सर्टन डिसीजेस असतात किंवा प्रॉब्लेम्स असतात की ज्याच्यामध्ये फिजिओथेरपीचा रोल हा खूप मोठा असतो. जसं आता आपण विचार केला गेला, आता बॅक पेन असेल किंवा अप्पर बॅक पेन असेल तर या केसमध्ये काय राहतं की बॅक पेन सुद्धा हा एक खूप वास्ट सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये बॅक पेनचे रिझन्स खूप वेगवेगळे आहेत. तर काही वेळेस आमच्याकडे पेशंटचा फ्लो कसा राहतो, एक 2 वे राहतो. म्हणजे काही वेळेस डॉक्टर्स, ऑर्थोपेडिशियन सुद्धा असतात, ते आमच्याकडे रेफर करतात किंवा काही वेळेस काही ज्यांना वाटतं की ते स्वतःही काही वेळेस येतात आणि फिजिओथेरपीचं कन्सल्टेशन घेतात. आता याच्यामध्ये मेकॅनिकल लो बॅक पेन म्हणून एक प्रकार असतो की जो शिरांच्या दुखण्यांच्यामुळे होतो किंवा काहींचं एक ओव्हर यूज इंजुरी जे म्हणतो की एक प्रकारचं काम करण्यामुळं, सततचं काम करण्यामुळे जे आपल्याला होतं तर त्याला आपण ओव्हर यूज इंजुरी म्हणतो. तर या केसमध्ये फिजिओथेरपिस्ट ते असेस करतात की कशामुळे दुखणं होतंय, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, ते काय काय करतात, कुठल्या गोष्टीमुळे दुखणं वाढतं. तर त्या गोष्टीमध्ये
त्याचे त्याला अनुसरून थोडेसे वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज देऊन त्या शिरांची, त्या स्नायूंची लवचिकता वाढवली आणि त्याची कॅपेबिलिटी जर वाढवली त्यांची, तर निश्चित पेन कमी होतो. हा, म्हणजे कुठेतरी आता IT कंपनी मधली जी लोक आहेत ती त्यांना बसूनच सतत 24 तास काम असतं, किंवा बरोबर. बरेचसे असे म्हणजे जे वर्क फील्ड आहे त्याच्यामध्ये बसून काम असतं आणि क्वचित उभारून किंवा आपले म्हणजे जे अवयव आहेत ते आपण कमी हलवतो आणि Yes. बसूनच काम करतो. मग अशा लोकांना जास्त मला असं वाटतं की फिजिओथेरपीची गरज सुद्धा आहे Yes, आणि yes. बॅक पेन त्याच्यामुळेच वाढत चाललेला आहे. आणि अगदी. मला मोस्ट ऑफ असं वाटतं की खेळाडू आहेत त्यांना सुद्धा फिजिओथेरपिस्टची जास्त गरज असेल. अगदी अगदी खेळाडूंच्या बाबतीत काय होतं की खेळाडूंचं काम ते फील्डवरती जास्त असतात आणि सराव हा त्यांचा खूप महत्वाचा पार्ट आहे. तर त्यामध्ये त्यांचं सातत्यानं जे रिपीटेड मुवमेंट्स होतात, तर ते काही अंशी काम करून करून फटीग होतात किंवा मसल्स वरती ताण हा खूप येतो. बरोबर. तर त्यावेळेस होतं काय की त्यांना एक ॲडिक्वेट रेस्ट देणं किंवा त्या गोष्टीमध्ये त्यांना कशा पद्धतीनं कुठल्या गोष्टीला स्ट्रेचिंग द्यावं, कुठल्या मसलची ताकद वाढवावी की जेणेकरून ते बॅलन्स व्हायला पाहिजे आणि त्यांचा परफॉर्मन्स कसा इंड्यूस होईल. किंवा त्यांना काही वेळेस पेन झालं तर त्यांना काही सर्टन इलेक्ट्रोथेरपी इक्विपमेंट्स आहेत, तर ते देऊन त्यांना थोडंसं हॉट बॅग्स वगैरे या सगळ्या गोष्टीचं एक प्रॉपर ऍप्लिकेशन देऊन त्यांचं पेन कमी करून परफॉर्मन्स वाढवणे हा अल्टिमेट एम फिजिओथेरपीचा राहतो. आणि त्यांची स्ट्रेचेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी मेंटेन राहते. जेवढी फ्लेक्झिबिलिटी चांगली असेल तेवढं त्यांचं चान्सेस ऑफ इंजुरी कमी, आणि चान्सेस ऑफ इंजुरी कमी तर त्यांचा परफॉर्मन्स चांगला. सो दे कॅन प्ले वेल. बरोबर आहे. आणि कधी कधी जेव्हा इंजुरी होते तेव्हा पटकन त्यांना काय करायचं हे सुद्धा समजत नसतं, कारण की इंजुरीमध्ये पेन खूप असतात हो. आणि नेमकं कुठे जायचं, काय जायचं हे पण त्यांना समजत नसतं. पण नाही. मला असं वाटतं की आता एक मार्ग तुम्हीच दाखवत आहात ऍज अ फिजिओथेरपिस्ट, त्यामुळे नक्कीच म्हणजे जे पेशंट्स असतील नक्की म्हणजे तुमच्याकडे त्यांनी व्हिजिट करावं असं मला वाटतंय. नाही, ज्यावेळेस इंजुरी होती त्यावेळेस एकतर इट डिपेंड्स अपॉन द सिव्हिरिटी ऑफ इंजुरी. बरोबर. म्हणजे सगळ्याच इंजुरी काही अशा काही हे नाहीत की त्यांना आपण घरीच बसायला पाहिजे किंवा हो. खूपच रेस्ट घ्यायला पाहिजे. सर्टन इंजुरीज असतात, काही वेळेस लिगामेंट इंजुरी असते, काही वेळेस मसल इंजुरी असते, काही वेळेस फक्त मारही लागलेला असतो. म्हणजे एकदा तुम्ही फिजिओथेरपी सेंटरमध्ये व्हिजिट केला, एकदा तुम्ही तिथं भेटला डॉक्टरांना, त्यांनी ज्यावेळेस बघितलं तर ते कळून येतं की बाबा नाही, हा याची सिव्हिरिटी एवढी आहे, ती अशा पद्धतीनं थोडंसं रेस्ट घेऊन अगेन थोडंसं जसं मी आधी सांगितलं की थोडं इलेक्ट्रोथेरपी इक्विपमेंट्स किंवा काही स्ट्रेचेस किंवा काही जे मॅन्युअल थेरपीज असतात ते आम्ही देतो आणि त्याच्यानं पेन चांगल्या पद्धतीने सिग्निफिकंटली कमी होतो. आणि त्याच्याबरोबर कमी झाल्यानंतर न थांबता त्याचे स्ट्रेंथ वाढवण्यासाठी किंवा ताकद वाढवण्यासाठी काही एक्सरसाइज आपल्याला करणे खूप गरजेचं आहे, कारण त्या प्लेअरला पुन्हा खेळायचं असतं. हो. तर तो तसाच थांबेल तर निश्चित मग तो काही वेळेस त्याला लिमिटेशन्स येतात की नाही आता मला थोडी प्रॅक्टिस करताना दुखतं, कारण त्याचं रिहॅबिलिटेशन पूर्ण झालेलं नसतं. इव्हन जरी काही वेळेस पेशंट ऑर्थोपेडिशियन कडे पण दाखवून येतात आणि ते सुद्धा ऍडवाइज करतात. आणि आमचं कसं राहतं, टू वे कम्युनिकेशन राहतं. इव्हन दो ऑर्थोपेडिक डॉक्टर सुद्धा रेफर करतात फिजिओथेरपीसाठी, वी बोथ कम्युनिकेट इच अदर की बाबा नाही सर याचं असं असं आहे, आता असं असं होतंय. त्यांनाही काही गोष्टी अपेक्षित असतात, याच्यामध्ये ते यायला पाहिजे असं राहतं. पोस्ट ऑपरेटिव्ह सुद्धा या केसमध्ये काम करतं. काही ना ACL इंजुरी सुद्धा होते, मग त्यांना ते ACL म्हणजे गुडघ्याची शीर तुटणे हा एक पॅटर्न असतो की ज्याच्यामध्ये ते रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. आणि मग त्याच्यानंतर सुद्धा प्लेयर्स खेळू शकतात विथ द हेल्प ऑफ फिजिओथेरपी. प्रॉपर जर फिजिओथेरपी घेतली आफ्टर सर्जरी तर डेफिनेटली पुन्हा चालणे, पळणे, उड्या मारणे या सगळ्या गोष्टी निश्चितच आपण करू शकतो. Means the doctors who are from other field, they are also recommending you for physiotherapist Yes, because yes. there is only one chance to recover. Yes. ओके. आणि तुमची एक गोष्ट एक मला आवडली, म्हणजे तुम्ही जे काही म्हणजे एक जे पेशंटमध्ये जो काही रोग असेल किंवा आजार असेल ते तुम्ही मुळापासून शोधायचा प्रयत्न करता. म्हणजे त्याचं मूळ जे आहे ते पहिला तुम्ही शोधायचा प्रयत्न करता आणि मगच त्यांना म्हणजे जो काही उपचार पद्धती आहे तो तुम्ही त्याच्यावर अप्लाय करता. नक्कीच. आणि आता वेगवेगळे रोग आहेत, मग वेगवेगळ्या रोगांवर तुमची फिजिओथेरपी कशी उपचार करते? आता सपोज मी एक एक्झाम्पल सांगेन तुम्हाला की आता फ्रोझन शोल्डर म्हणून एक कंडिशन असते की ज्याच्यामध्ये खांद्याचा त्रास होतो, लोकांना खांदा दुखतो, सकाळी खूप दुखणं असतं किंवा रात्री या कुशीवरती झोपता येत नाही आपल्याला. समजा एखादा जो एक राईट साईड असेल, लेफ्ट साईड असेल. मोस्टली फ्रोझन शोल्डर म्हणजे काय की खांद्यामध्ये एक ॲडिजिव्ह कॅप्सुलायटिस म्हणून नावाचा एक प्रकार राहतो की ज्याच्यामध्ये खांदा आपला जखडला जातो आणि त्याला मुवमेंट नसतात, त्यामुळे ते मुवमेंट करता येत नाही ऍक्च्युली. आणि ते तसं तसं वाढत जातं, मग थोडंसं शोल्डर रेस्ट्रिक्शन होतं, म्हणजे ROM रेंज ऑफ मोशन ती कमी होते. तर त्या केसमध्ये काय की
पेशंटला असेसमेंट घेतलं जातं किती हात वरती जातोय, काय जातो, कसा जातो. तर त्या अनुषंगानं त्याचे एक्सरसाइज डिझाईन केले जातात की पहिलं काय करायला पाहिजे, त्याच्यानंतर काय करायचं. अलॉंग विथ दॅट त्यांची स्ट्रेंथ पण कमी झालेली असते. जर पेशंट खूप वय त्यांचं जास्त असेल तर स्ट्रेंथ पण लॉस झालेली असते. मग त्या केसमध्ये वी स्टार्ट विथ ग्रॅज्युअल ROM एक्सरसाइजेस, देन आम्ही त्यांच्या स्ट्रेंथवरती पण काम करतो. तर हे बेसिकली ज्यावेळेस ट्रीट होतं तर पेशंटला एक लॉंग टर्म इफेक्ट मिळतो आणि पेशंट मग पुन्हा या गोष्टी होत नाहीत. आलं लक्षात. मग त्यामुळं पेशंटचं एक समाधान असतं की बाबा नाही, हा ऑब्विसली इट इज लिटल टाइम टेकिंग वर्क, की त्याच्यावरती पेशंटलाही काम करावं लागतं, फिजिओलाही समोर थांबून करून घ्यावं लागतं. त्यामुळं थोडंसं चालतंय, पेशंटला आमच्याकडे व्हिजिट करावं लागतं. पण जर सस्टेन असेल, पेशंट जर सातत्य ठेवत असेल त्यांच्या जर कामामध्ये किंवा त्यांना आम्ही जे प्रोटोकॉल दिलेला असतो तो जर फॉलो करत असतो तर निश्चित त्याच्यामध्ये फरक पडतो. म्हणजे कुठेतरी एक्झामिन करून स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रोसेस करत आहात. येस. नक्कीच. आणि पॅरालिसिस सुद्धा म्हणजे बरेचसे आता लोकांमध्ये पॅरालिसिस आढळून यायला लागलाय. हा Yes, रोग yes. सगळीकडेच पसरलाय, म्हणजे हा जो आजार आहे तो सगळीकडेच पसरला आहे म्हणजे इनडिरेक्टली. सो जसं तुम्ही म्हटलं की स्टेप बाय स्टेप हाताचा म्हणजे खांदा जो आहे किंवा हात आहे किंवा इतर पार्ट्स आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप करता. मग पॅरालिसिस मध्ये ही उपचार पद्धती कशी लागू होते? पॅरालिसिस ऍक्च्युली हा जो इन्सिडन्स आहे तो कुणालाही होऊ शकतो. म्हणजे आफ्टर कुणालाही जर BP शुगरचा त्रास असेल त्यांनी तर खूपच त्याची काळजी घ्यायला पाहिजे, वेळेवर चेकअप वगैरे. पण एकदा काय पॅरालिसिस झाला, इट हॅपन्स इन अ ब्रेन, आणि ब्रेनमध्ये गुठळी होणे किंवा रक्तस्राव होणे हे त्याचे कारण आहेत. आणि ते झाल्यानंतरचा एक परिणाम असतो की हातापायामध्ये आपल्याला विकनेस येतो किंवा काहींचं डेन्स पॅरालिसिस असतं, त्याच्यामध्ये खूप जखडण वगैरे येते, हातामध्ये खूप जखड येईल किंवा पायामध्ये जखड, आणि ते फंक्शनली मोबिलिटी त्यांची कमी होते. तर त्या केसमध्ये काय, मेंदूमध्ये जो काही त्याचं गुठळीचं प्रमाण किंवा गुठळीचं लोकेशन कुठं आहे त्याच्यावरती त्याचे सगळे एक हे अवलंबून असतात, फंक्शनल इम्पेअरमेंट. तर त्या केसमध्ये फिजिओथेरपीचा रोल कसं राहतो, ज्यावेळेस पेशंट ICU मध्ये ऍडमिट राहतो त्यावेळेस डॉक्टर ते ऑब्व्हियसली ते जे मेन कन्सल्टिंग डॉक्टर असतात ते त्यांना स्टेबलाइज करतात, ते गुठळीचं वगैरे सगळं हे करतात. पण त्याच्यानंतर ते फिजिओथेरपीला कॉल देतात की बाबा नाही, आता या पेशंटला थोडीशी फिजिओथेरपीची पण गरज आहे. तर त्या केसमध्ये काय आहे, आम्ही जातो पेशंटला अटेंड करतो, बघतो आम्ही त्यांचं फंक्शनली किती इम्पेअर्ड आहेत पेशंट, म्हणजे त्या मसलचं टोन कसं आहे, जे अफेक्ट झाले वगैरे, त्या हिशोबाने आम्ही पेशंटला एक्सरसाइज चालू करतो. तर त्या एक्सरसाइज देण्याचा उद्देश काय राहतो, तर एक थेरपेटिक म्हणून, एक प्रिव्हेन्शन म्हणून का, जर एखादा पॅरालाइज केस असेल आणि तो पेशंट जर तसाच बसून असेल किंवा तो काहीच करत नसेल मुवमेंट, तर त्या केसेसमध्ये आपल्याला त्याची स्टिफनेस वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे नंतर कधीतरी मग मुवमेंट झाल्या, कधीतरी त्याची पॉवर चांगली येत असेल तर त्याला तो पेन खूप होतं. मग ते आपल्याला जर अवॉइड करायचं असेल तर एक स्टार्टिंग म्हणजे जॉईंटची इंटिग्रिटी मेंटेन राहावी, टिश्यू मसलची फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह राहावी, ब्लड सप्लाय आहे तसा म्हणजे चांगला राहावा, यासाठी आपल्याला एक्सरसाइज द्यावे लागतात. ओके. त्यामुळे होतं का, एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक काम करतं. आणि जसं जसं त्याच्यामध्ये पॉवर येत जाते त्याच्यानंतर आम्ही त्याला एक स्टिम्युलेटरी एक्सरसाइज देतो की पुन्हा त्याला बूस्टअप करण्यासाठी. आता थोडीशी पॉवर आली समजा काही पेशंट्समध्ये तर त्याला करेक्शन करतो, कारण तो एक पॅटर्न वेगळा असतो, टोन ज्यावेळेस येतो तो एक पॅटर्न वेगळा असतो, त्याला नॉर्मलाइज करणं गरजेचं असतं. आणि या केसेसमध्ये बऱ्यापैकी आपण पेशंटला इंडिपेंडंट बनवू शकतो, डिपेंड्स. आणि जसं काही पॅरालिसिस खूप सौम्य प्रकारचे असतात त्या केसेसमध्ये 100% पेशंट बरा होतो, त्याला हेमिपॅरेसिस वगैरे आपण म्हणतो. प्लेजिक असेल तर त्याला जास्तीत जास्त आपण पेशंटला इंडिपेंडंट बनवणे हा फिजिओथेरपीचा एक मेन मोटो राहतो, की ज्या याच्यातून तो चालेल, बाथरूमला जाईल किंवा त्याची कामं करेल, याच्यासाठी ते खूप गरजेचं आहे. म्हणजे मुळातच तुम्ही काय करत आहात, पेशंट कसा असेल याच्यापेक्षा तुम्ही त्याची जी इम्युनिटी पॉवर आहे ती त्याची कमी आहे, त्याची स्ट्रेंथ लेवल कमी आहे आणि ती तुम्ही वाढवायचा प्रयत्न करता आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टी तुम्ही करत आहात. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे इम्युनिटी पॉवर असेलच बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऑटोमॅटिकली पॉसिबल आहे, तर डेव्हलप व्हायला. हो. आणि महत्वाची गोष्ट पण अजून एक मला तुम्हाला विचारायची होती डॉक्टर, की आता फिजिओथेरपिस्ट, आता सगळे पेशंट तुमच्याकडे नक्कीच येत असतील, पण ही जी थेरपी आहे ती खूप खर्चिक आहे का? नाही, खर्चिक म्हणजे असं म्हणता येणार नाही, पण याच्यामध्ये खर्चिक नसल्यामुळे रोज जावं लागतं पेशंटला, त्यामुळे ते पेशंटला वाटतं की बाबा नाही, हा रोज मला असे चार्जेस स्पेंड करायचे आहेत वगैरे.
पण नाही असं थोडंसं फिजिओथेरपीचे डॉक्टर जे असतात त्यांनाही तिथं बसून काम करावं लागतं, डेली पेशंटला बघणे वगैरे या सगळं. पण असं काही नाही की खूप खर्चिक आहे म्हणजे वगैरे. नॉर्मल इतर फील्ड प्रमाणेच. येस, इव्हन त्याच्यापेक्षाही बरं आहे, म्हणजे असं काही नाही की खूपच खर्चिक आहे असं. आता हल्ली असे बरेचसे जे डॉक्टर आहेत म्हणजे ते आय थिंक प्रोफेशनल पण नाही आहेत, पण ते काय करतात ऍज अ फिजिओथेरपी म्हणून वर्क करतायत आणि बऱ्याच पेशंट्सना ते आता रिकव्हर करायचा प्रयत्न करतात, पण ते कदाचित प्रोफेशनल पण नसतील आणि असेच कुणाकडून तरी प्रत्येक डॉक्टरकडून त्यांनी लर्न करून अशा बऱ्याचशा गोष्टी आणि उपचार पद्धती ते शिकले असतील. या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं, हे योग्य आहे की अयोग्य आहे आणि पेशंट्सनी कशा पद्धतीने फिजिओथेरपिस्ट निवडावा? येस, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की आमच्या फील्डमध्ये काही लोक किंवा जे काही वेळेस फिजिओथेरपी सेंटरमध्ये काम करतात आणि ते नंतर काय करतात, त्यांचं ते थोडंसं ऑब्विसली तुम्ही पेशंटशी रिलेटेड राहता आणि त्यांचं थोडंसं हे वाढतं, लोकांच्या बरोबर कम्युनिकेशन वाढतं आणि ते त्यांची ओळख होऊन जाते. तर त्या केसमध्ये ते काय करतात की थोडंसं स्वतःच पेशंट बाहेर बघणे आणि स्वतः ट्रीटमेंट करणे वगैरे या सगळ्या गोष्टी करत असतात. पण मला या गोष्टीचं नक्कीच तुम्हाला सांगावंसारखं वाटेल की लोकांनी सुद्धा आपलं शरीर कोणाच्या हातात सोपवावं याचा नक्कीच विचार करावा. कारण जे फिजिओथेरपिस्ट शिकलेले असतात 4.5 वर्ष, त्याच्या मागे काहीतरी सायन्स आहे, ते खूप वेगवेगळे सब्जेक्ट्स आम्ही हाताळलेले असतात आणि ते बघितलेले असतात. पण हे जे लोक असतात की जे म्हणतात की आम्ही फिजिओथेरपी देतोय वगैरे, तर यांना त्या गोष्टीचं फुल डिटेल नॉलेज नसतं. सी आमचं कसं राहतं, एक काउन्सिल राहते, त्या काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन राहतं. बरोबर. काही लोकांचं त्यांचं तर काही काउन्सिलचा प्रश्न येत नाही, कारण ते काही ऑलरेडी डिग्री होल्डरचं वगैरे ते काही प्रश्न नाही आहे. पण लोकांनी विचार करताना करावा की बाबा नाही, आपण कुणाकडून ट्रीटमेंट घेतो, तो माणूस किती शिकलाय. जस्ट सिम्पली हात पाय हलवले की सगळं झालं असं नाही, कारण त्याच्यामध्ये कुठल्या मसलवरती आपल्याला काम करायचं आहे, कुठला कंपोनंट स्ट्रेंथ करायचा आहे, कुठल्या गोष्टीला आपल्याला हे वेटेज द्यायचं आहे, कुठल्या गोष्टी करून घेतल्यानंतर आपल्याला अपेक्षित रिझल्ट येईल, या सगळ्या गोष्टीचा असेसमेंट हा फिजिओथेरपिस्ट करतो. बरोबर. आणि ते त्या लेवलला नाही जमत. आणि ते क्लिनिकमध्ये असिस्टंट लोक असतात, पण ते कशासाठी की बाबा थोडं त्यांना मदत करण्यासाठी, थोडंसं पेशंट स्टँडिंग करायचं आहे किंवा त्याला पॅरालिसिस केसमध्ये खूप गरज लागते, एक असिस्टंट म्हणून इट इज ओके. बट इफ यू आर कॉलिंग देम इन टू युअर हाऊस अँड टेकिंग ट्रीटमेंट फ्रॉम देम, इट इज डिफिकल्ट. नाही म्हणजे पेशंटनी पण बघायला पाहिजे की ते प्रोफेशनल आहेत की नाहीत. आणि मेन म्हणजे तुमच्याकडे एक सर्टिफाईड कोर्स आहे, तो 4 वर्षाचा 4.5 वर्षाचा जो काय आहे तो तुम्ही प्रॉपर केलेला असतो. आणि बाकीचे जे असिस्टंट आहेत किंवा वर्कर आहेत त्यांनी ते केलेलं नसतं आणि त्यामुळे कदाचित त्यांना पण ते ओळखणं गरजेचं आहे की हा माणूस प्रोफेशनल आहे की नाही. आणि टेक्निकॅलिटीज ज्या असतात ते तुम्हालाच माहिती असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही चांगली गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे जर कुठे लोक फसवत असतील तर नक्कीच त्यापासून तुम्ही सुद्धा सावध राहा आणि प्रोफेशनल लोकांपासूनच तुम्ही उपचार करून घ्या. ते तुमच्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं आहे आणि एक माणूस जपणं हे फॅमिलीसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. दुसरं महत्वाचं मला काय सांगायचं वाटतं की काही वेळेस डॉक्टर जे रेफर करतात फिजिओथेरपीसाठी की बाबा या पेशंटला फिजिओथेरपी लागते, की एनी फील्ड, ऑर्थोपेडिक्स, न्यूरो, कार्डिओ, सगळे फील्डमध्ये आमचं रोल थोडासा राहतो. ते पेशंट रेफर करतात डॉक्टर्स. तर त्या केसमध्ये जर तुम्ही एखाद्या न शिकलेल्या माणसाकडून फिजिओथेरपी घेत असेल तर ते डॉक्टरांशी ते सामना करू शकत नाही. आणि आम्ही कसं आहे, आम्ही इफ यू आर ट्रीटिंग द पेशंट, सो वी कॅन हॅव प्रॉपर कम्युनिकेशन विथ देम, रेफरल डॉक्टर्स. आम्ही काय फाइंडिंग्स असतात वगैरे ते त्यांच्याशी बोलू शकतो की अजून आपल्याला काय अपेक्षित आहे, ते लोक आम्हाला गाईड करतात. आम्ही सांगतो जे काय असेल ते फाइंडिंग्स वगैरे. तर हे चॅनलाइज होत नाही. त्या केसमध्ये ते करत राहतात. मग किती बरेच दिवस किती काय होते पेशंटचं वगैरे या गोष्टीचं काय हे राहत नाही. कुठेतरी त्यांना वेगवेगळे डिसीज पण होऊ शकतात, म्हणजे चुकीची दुसऱ्या औषधं घेतल्यामुळे काही होऊ शकतं ना. फ्रॅक्चर सुद्धा झाले आम्ही. बरोबर. म्हणजे ही गोष्ट पॅरालिसिस पर्यंत पण जाऊ शकते. म्हणजे इनडिरेक्टली कुठले डिपेंड्स ऑन त्यांची हेल्थ किंवा बऱ्याचशा गोष्टी असं होऊ शकतं. आणि ते जे असिस्टंट असतात किंवा एम्प्लॉईज असतात ते तुमच्याकडून शिकतात, त्यामुळे तुमची ट्रिक ते युज करायला बघतात आणि नकळत पेशंट्सना ते ट्राय करतात. पण ते शेवटी ते एज्युकेशन मॅटर करतं. एज्युकेशन नक्कीच मॅटर करतं या गोष्टीसाठी. आणि बरंच काही बोलायचं आहे फिजिओथेरपी बद्दल. बाल रोग म्हणून पण याच्यामध्ये पण फिजिओथेरपी वर्क करते असं ऐकलं होतं. याच्यामध्ये पिडियाट्रिक फिजिओथेरपी पण याच्यामध्ये असते. तर या केसेसमध्ये काय राहतं की लहान मुलं जी असतात वगैरे, काही वेळेस त्यांचं माइलस्टोन्स जे असतात की जे एका लिमिटमध्ये किंवा एका ठराविक महिन्यामध्ये ते अचीव्ह करावे लागतात, पण त्यांचं ते होत नाही लक्षात. तर त्या केसेसमध्ये सेरेब्रल पाल्सी म्हणा
तर त्याच्यामध्ये थोडंसं डेव्हलपमेंट नसती झालेली पेशंटची. तर ते बूस्ट करण्यासाठी किंवा बाळाला एका कुशीवरती होता येत नाही, काही वेळेस ते उभारत नाहीत किंवा उभारले तर क्रॉस लेग स्टँडिंग वगैरे असतं. तर अशा केसेसमध्ये तुम्हाला फिजिओथेरपीची नक्कीच मदत होते आणि काही एक्सरसाइज असतात ते करून घेतात तिथं सेंटरमध्ये. वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात की त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी वगैरे, आणि ते डेली बेसिसवरती करून घेतलं जातं त्यांच्याकडून आणि त्याच्यातून त्यांना नक्की फायदा होतो. ओके, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं की लहान मुलापासून ते मोठ्या वयोगटापर्यंत तुम्ही फिजिओथेरपी खूप चांगल्या प्रकारे देता. आणि नक्की व्हिजिट करा. डॉक्टरांचं क्लिनिक जे आहे ते गंगावेशमध्ये आणि देवकर पाण्यांमध्ये आहे. खूप छान प्रकारे त्यांनी आज मार्गदर्शन केले. फिजिओथेरपिस्ट म्हणजे काय आणि फिजिओथेरपिस्ट का म्हणजे फिजिओथेरपी का गरजेची आहे हे पण त्यांनी अगदी व्यवस्थित सांगितलं आहे. खूप छान टिप्स दिल्या डॉक्टर तुम्ही. आणि कुठल्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं हे पण त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. आणि सपोज जर तुम्हाला इतर डॉक्टर रेफर करत असेल की तुम्हाला फिजिओथेरपीची गरज आहे, नक्की तुम्ही त्या डॉक्टर सोबत संपर्क साधा आणि तुमची जी काही उपचार पद्धती आहे ती व्यवस्थित करून घ्या. खूप छान वाटलं डॉक्टर तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्यासाठी खरंच मी आभारी आहे. आणि इथून पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी सुद्धा मी खूप छान शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. इथं ज्ञान हे केवळ वर्गापर्यंतच मर्यादित नाही. जिथं नवीन उत्तरे शोधणं ही आविष्कारांची परंपरा आहे. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी संचलित श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज. उपलब्ध वर्ग बॅचलर ऑफ वोकेशनल एज्युकेशन इन कॉम्प्युटराइज आर्ट अँड स्केच टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, डिप्लोमा इन स्पोर्ट्स फिटनेस अँड एक्सरसाइज अँड फोटोग्राफी. अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबतच तंत्रज्ञानाची जोड असलेले श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, माळवाडी कोतोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. अधिक माहितीसाठी संपर्क 023 28 254 227 आणि 800 74 69 091.